नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण श्रावण स्पेशल मधुर मलाई शेवई खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेवई भाजून घ्यायची आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा साजूक तूप। आता तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर इथे तूप गरम झालेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेवई। इथे मी 1 कप शेवई घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर ही 100 ग्रॅम आहे। आता ही आपल्याला मंद गॅसवर खमंग अशी सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे। तर ही शेवई आधी भाजलेली असती, पण पुन्हा आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। थोडेफार यामध्ये ओलसरपणा असतो, तो आपल्याला घालवायचा आहे आणि छान अशी कुरकुरीत ही शेवई भाजल्या जाते। एकदम हलक्या हाताने आपल्याला ही परतून घ्यायची आहे। तर बघा, शेवई खमंग अशी भाजलेली आहे। आता शेवयांमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, एक यापेक्षा थोडीशी जाड असते आणि एक ही बारीक असते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही घेऊ शकता। बघा, मंद गॅसवर छान अशी आपण भाजून घेतलेली आहे। आता ही आपण काढून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला पुन्हा 1 चमचा तूप घालायचं आहे। आता तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे 7 ते 8 काजू। हे काजू आपल्याला परतून घ्यायचे आहे। 1-2 मिनिटांमध्ये हे परतले जातात। तर इथे तुम्ही बघू शकता काजू छान असे परतलेले आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला 7 ते 8 इथे मी बदाम घेतलेले, त्यानंतर 7 ते 8 पिस्ता। हे सुद्धा आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे आहे 1-2 मिनिटांसाठी। आता काजू बदाम सुद्धा परतून झालेले आहे। यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 चमचा मनुका आणि गॅस बंद करायचा आणि ह्या गरम यामध्येच हे मनुके परतल्या जातात। खूप जास्त सुद्धा आपल्याला परतायची गरज नाही। तुमच्याकडे जो सुकामेवा असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता। तर बघा, पॅन गरम आहे, ह्या गरम यामध्ये सगळं छान असं परतून झालेलं आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता आपल्याला खीर बनवायची, त्यासाठी मी गॅसवर मोठी आणि जाडबुडाची कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध। तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता। आता ह्या दुधाला आपल्याला मोठी उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे दुधाला मोठी उकळी आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे आपण शेवई ही भाजून घेतलेली, ही यामध्ये घालायची आहे आणि सगळी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आणि 5 मिनिटे आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे, कारण शेवई बारीक आहे, शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही। आता श्रावण महिन्यामध्ये उपवास सोडण्यासाठी गोड काहीतरी केलं जातं किंवा नैवेद्यासाठी बनवलं जातं, तर त्यासाठी ही खीर बनवून बघा। अतिशय सोपी आहे आणि एकदम मधुर चविष्ट अशी ही खीर आहे। तर बघा, सतत हलवत आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि शेवई घातल्यामुळे काय होतं, पटकन असा दाटसरपणा सुद्धा येतो। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे साखर। तर बघा, इथे मी घेतलेले आहे 6 चमचे साखर, साधारण 70 ग्रॅम आहे। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घ्यायची आहे। काहींना जास्त गोड आवडतं, काहींना कमी गोड आवडतं। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे गरम दुधामध्ये मी 10 ते 12 केशरच्या काड्या घातलेल्या आणि भिजवून घेतलेलं, हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि 5 मिनिटे आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे।
जसं जसं आपण आटू तशी तशी ही खीर आपल्याला चवीला छान लागते. तर इथे आपण खिरीमध्ये साखर घातलेली आणि साखरेचं जे पाणी झालं की त्यानंतर पुन्हा हे दूध पातळ होतं. तुम्ही इथे बघू शकता. त्यासाठी आपल्याला मंद गॅसवर हे आटवून घ्यायचं आहे. खूपही जास्त आटवायचं नाही. एक 5 ते 7 मिनटासाठी आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 4 चमचे मी दुधाची साय घेतलेली आहे. साय घेताना ही आपल्याला ताजीच घ्यायची आहे. खूप दिवसाची शिळी घ्यायची नाही, नाहीतर त्याचा खवट असा वास येतो. अशी साय टाकल्यामुळे एकदम मधुर अशी आपली ही खीर तयार होते. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. यावर झाकण वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही. तर इथे 7 ते 8 मिनटे झालेली आहे आणि छान अशी आपली खीर इथे शिजलेली आहे किंवा शेवया शिजलेल्या आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड. ही सगळी मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण जो सुकामेवा परतून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे. आणि आपल्याला 2 मिनटासाठी पुन्हा हे शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे खीर बघू शकता. ही खीर तुम्ही खाता खाता पिऊ शकता, पिता पिता खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. अतिशय सुंदर लागते, मधुर लागते. एकदा अशी जर खीर बनवली तर तुम्हाला घरातली सगळी मंडळी पुन्हा पुन्हा बनवायला लावतील. एवढी टेस्टी ही खीर तयार झालेली आहे. तर आपली ही खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. कुणी पाहुणे मंडळी आली किंवा उपवासाच्या दिवशी, उपवास सोडण्याच्या दिवशी कुणी पाहुणे मंडळी आली तर त्यांच्यासाठी तुम्ही अशी ही खीर जरूर करून बघा. चवीला अप्रतिम लागते. आणि श्रावण महिना आहे म्हटल्यावर गोडधोडाचे प्रकार हे भरपूर असे घरामध्ये चालूच असतात. तर त्यासाठी हा एक पदार्थ राखून ठेवा आणि सोमवारी किंवा शनिवारी उपवास सोडण्यासाठी तुम्ही ही खीर जरूर करून बघा. आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.